नमस्कार मित्रांनो, चॅप्टर नंबर 3 चा आपला सेकंड न्यूमेरिकल आहे, अनसॉल्व्ड न्यूमेरिकल, जो की क्वेश्चन नंबर 12 आहे बाळांनो. ओके, तर बाळांनो काय म्हणतो हा न्यूमेरिकल? टू वेसल्स ए अँड बी आर फिल्ड विथ सेम गॅस. दोन वेसल आहेत बाळांनो. वेसल म्हणजे काय होते रे? वेसल म्हणजे नाही समजत तर समजा बाळांनो, सोपी भाषेत दोन सिलेंडर आहे किंवा दोन टंकी आहे. ओके, तर दोन सिलेंडर मध्ये काय तर सेम गॅस आहे. काय रे? सेम गॅस आहे. तर हा एक सिलेंडर झाला, ए सिलेंडर म्हणतो. दुसरा जो आहे त्याला म्हणणार बाळांनो बी सिलेंडर आहे किंवा बी नावाची एक वेसल आहे. दोघांमध्ये पण काय भरायची आहे? सेम गॅस भरायची आहे. कोणती गॅस रे? सेम गॅस. तर हा ए झाला, हा काय झाला? बी झाला. ओके, चला बाळांनो, वेअर प्रेशर व्हॉल्यूम अँड टेम्परेचर इन वेसल ए. तर बाळांनो ए चा जो काही प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर आहे त्याला प्रेशरला पी ए म्हणतो, व्हॉल्यूमला व्ही ए म्हणतो आणि टेम्परेचरला टी ए म्हणतो. कोणाच्या? ए टँक मध्ये असलेल्या प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचरला. बी टँक मध्ये असलेल्या प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचरला म्हणतो रे प्रेशर ऍट बी, व्हॉल्यूम बी चा आणि टी चा बी चा जो काही टेम्परेचर आहे त्याला टीबी म्हणतो. ओके, म्हणजे ए जे वेसल आहे त्यामध्ये असला प्रेशर पी ए झाला की ए वेसल मध्ये असला जो व्हॉल्यूम आहे तो व्ही ए झाला आणि टेम्परेचर किती झाला? टी ए. तसंच बी वेसल साठी प्रेशर पीबी झाला, व्हॉल्यूम बीबी आणि टेम्परेचर टीबी. समजण्यासाठी लिहिला पडा. ओके, नंतर काय करायचं आहे तर इन वेसल ए. ओके, इज म्हणजे काय अंतर आहे? प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर इन वेसल ए. ए वेसल मध्ये असलेला जो काही प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर आहे इज ट्वाइस. म्हणजे हे कशात रे? ट्वाइस आहेत. कोणाच्या म्हणते तर प्रेशर व्हॉल्यूम अँड टेम्परेचर इन वेसल बी. म्हणजेच काय दिलंय बाळांनो आपल्याला की प्रेशर इन वेसल ए इज कसं आहे तर ट्वाइस आहे. कोणाच्या रे? बी च्या प्रेशर पेक्षा. तर प्रेशर ऍट ए इज इक्वल टू काय झाला? ट्वाइस इंटू प्रेशर ऍट बी. हा समजला का बाळांनो? हो सर. त्यानंतर तसाच व्हॉल्यूम बी म्हटलंय ना, प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर जे आहेत ए चे ते ट्वाइस आहेत बी पेक्षा. तर काय येणार मग? व्हॉल्यूम ऍट इन वेसल बी इज इक्वल टू कसा राहणार तर ट्वाइस राहणार. कोणाच्या रे? सॉरी, व्हॉल्यूम कोणाचा? वेसल ए मध्ये असलेला व्हॉल्यूम तो कसा झाला रे? ट्वाइस. कोणाच्या? तर बी च्या. तर व्हॉल्यूम ऍट वेसल बी. ओके, त्यानंतर टेम्परेचरचा करणार तर टेम्परेचर इन वेसल ए इज इक्वल टू काय झाला तर ट्वाइस दॅट ऑफ टेम्परेचर इन वेसल बी. म्हणजे दोन वेसल्स आपल्याला दिलेले आहेत. दोन्ही वेसलचा प्रेशर आणि व्हॉल्यूम मधला रिलेशन, प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मधला रिलेशन दिलेला आहे की पहिल्याचा प्रेशर जो आहे तो दुसऱ्याच्या ट्वाइस आहे, डबल आहे. पहिल्याचा व्हॉल्यूम दुसऱ्याच्या ट्वाइस आणि पहिल्याचा टेम्परेचर सुद्धा दुसऱ्याच्या कसं आहे? डबल आहे. ट्वाइस म्हटलेला प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर ए चे प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर बी च्या प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचरच्या पेक्षा कशात रे? ट्वाइस आहे म्हणजे डबल आहे. ए चे कशात तर डबल आहेत. कोणाच्या? बी च्या. तिन्ही पण क्वांटिटी प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. तर म्हणत काय बाळांनो? कॅल्क्युलेट द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस इन वेसल ए टू दॅट इन वेसल बी. म्हणजेच की नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा रेशिओ काढायचा आहे की याच्यामध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल राहणार आणि याच्यामध्ये किती मॉलिक्युल राहणार. या दोघांच्या बी नंबर ऑफ मॉलिक्युलचा काय काढायचा आपल्याला? रेशिओ काढायचा आहे. तर लिहितो बाळांनो बघा, टू फाइंड. चला रे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन वेसल ए ला म्हणतो एन ए. एन ए म्हणजे काय? याला ऍक्च्युअली याला आपण ॲव्होगाड्रो नंबर म्हटलं होतं एन ए ला. पण बाळांनो या क्वेश्चन मध्ये ए वेसल मध्ये असलेल्या नंबर ऑफ मॉलिक्युलला एन ए म्हणणार आणि बी वेसल मध्ये असलेले जे काही नंबर ऑफ मॉलिक्युल आहेत त्यांना म्हणतो रे एन बी. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन वेसल ए डिवाइडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन वेसल बी म्हणजेच नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा काय काढला आपण? रेशिओ. याला आपल्याला काढायचा आहे. तर काय करणार रे? सोल्युशन. वी नो दॅट. काय माहिती आहे बाळांनो आपल्याला? बघा रे, वी नो दॅट. काय माहिती आहे तर बाळांनो बघा रे, काय करणार आपण तर फॉर्म्युला लावणार पीव्ही इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला लावणार रे? तर एन इंटू केबी इंटू टी. हा एक फॉर्म्युला सांगितला होता मी थेरीच्या पहिल्याच लेक्चर मध्ये. येस ऑर नो? तर बाळांनो पीव्ही इज इक्वल टू एन केबीटी होते. एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल होते. आता ए वेसल साठी घेतो तर पी ए व्ही ए इथं गाणार एन ए. केबी म्हणजे काय रे? बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आहे. एन ए म्हणजे काय झाला? नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन वेसल ए झाला. तर टी कोणाचा येणार? टेम्परेचर कोणाचा येणार? ए चा येणार. अगेन बाळांनो अँड तसाच बी साठी लावणार. हा ए वेसल साठी झाला इक्वेशन. ओके, तसाच बी वेसल साठी इक्वेशन लावणार. हा तर काय येणार रे? पीव्ही इज इक्वल टू काय येणार? एन केबी इंटू टी. बी वेसल साठी आणून प्रेशर कोणाचा? बी चा, व्हॉल्यूम बी बी चा आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोणाचे? बी चे, टेम्परेचर बी बी चा. झाले का रे? याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. मॅडम आता करणार काय? इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2 करणार. काय करणार रे? इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2. इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2 इम्प्लाइज दॅट काय मिळणार आपल्याला तर पीए व्हीए डिवाइडेड बाय पीबी व्हीबी.
तर प्रेशर ऍट ए, व्हॉल्यूम ऍट बी, सॉरी व्हॉल्यूम ऍट ए डिवायडेड बाय काय होणार आहे पीबी व्हीबी इज इक्वल टू काय आहे रे एन ए केबी टी ए डिवायडेड बाय एन बी केबी टी बी. झाला का? इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2 केल्या दोन्हीचा आपण, तर काय होणार एन ए केबी इंटू टी ए डिवायडेड बाय काय होणार रे एन बी केबी इंटू काय होणार टीबी. यस ऑर नो? केबी केबी काय झाले कॅन्सल झाले, राहिलं काय पीए, पीए च्या ठिकाणी काय लिहिणार रे पीए च्या ठिकाणी 2 इंटू पीबी, तर लिहिला देअरफॉर पीए च्या ठिकाणी लिहिणार 2 इंटू पीबी इंटू काय आहे तर व्हीए, व्हीए च्या ठिकाणी काय लिहिणार बाळांनो 2 इंटू व्हीबी, तर 2 इंटू व्हीबी डिवायडेड बाय काय रे पीबी इंटू व्हीबी आहे का इज इक्वल टू, चला एन ए जसंच्या तसं डिवायडेड बाय एन बी सुद्धा जसंच्या तसं इंटू मध्ये काय रे टी ए, टी ए किती आहे बाळांनो 2 इंटू टीबी, तर 2 इंटू टीबी डिवायडेड बाय काय तर हा टीबी. चला टीबी टीबी काय झाले कॅन्सल, पीबी पीबी कॅन्सल, व्हीबी व्हीबी कॅन्सल, राहिला काय 2 इंटू 2 म्हणजे 4 डिवायडेड बाय काय आहे का नाही आहे, तर देअरफॉर चला बाळांनो देअरफॉर काय राहिला रे 2 इंटू 2 म्हणजे हे 4 झाले इज इक्वल टू काय आहे तर एन ए डिवायडेड बाय एन बी इंटू काय बाकी आहे तर 2, तो 2 इकडे आणा तर डिवाइड मध्ये येणार, तर देअरफॉर राहिला काय बाळांनो मग एन ए नंबर ऑफ मॉलिक्यूल इन वेसल ए डिवायडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्यूल इन वेसल बी इज इक्वल टू काय आला रे 4 डिवायडेड बाय 2, ते 2 तिकडे इंटू मध्ये होते, इकडे आता 4 च्या डिवाइड मध्ये आले 4/2 म्हणजे किती झाले रे 2, तर देअरफॉर नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इन वेसल ए डिवायडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इन वेसल बी इज इक्वल टू किती झाले रे 2. याचा रेशिओ काढायचा होता डिवाइड मध्ये, कोणी राहिला का बाळांनो नाही, कोणीच नाही म्हणजे 1, तर इज इक्वल टू काय मग याला कसं लिहिणार 2:1 अँड दिस इज व्हॉट, दिस इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इन वेसल ए अँड वेसल बी. अशा प्रकारे बाळांनो इझी वेने याला सॉल्व्ह करायचं होतं की एकदा बघून घ्या. चला त्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. थँक्यू सो मच.